जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर शरीर आधीच ही 5 संकेते देऊ लागते। त्यासाठी सावध व्हा, कारण आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेले आढळत आहे। अनेक लोक जेव्हा त्यांच्या रिपोर्टमध्ये 300 ते 400चा आकडा पाहतात तेव्हा घाबरून जातात आणि आता एखादा मोठा आजार होणार आहे असे समजू लागतात। पण सत्य हे आहे की घाबरण्यापेक्षा योग्य माहिती असणे अधिक महत्त्वाचे आहे, कारण कोलेस्ट्रॉल वाढणे धोकादायक नक्कीच आहे, पण योग्य वेळी ते समजल्यास ते नियंत्रणात आणणे शक्य आहे। सर्वप्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की कोलेस्ट्रॉल हा आपला शत्रू नाही, हा एक प्रकारचा स्निग्ध पदार्थ आहे जो आपल्या यकृतामध्ये तयार होतो आणि शरीरातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये मदत करतो, जसे की पेशींच्या भिंती तयार करणे, हार्मोन्स तयार करणे आणि व्हिटॅमिन डीच्या निर्मितीस मदत करणे। परंतु जेव्हा त्याचे प्रमाण खूप वाढते तेव्हा ते शरीराला हानी पोहोचू लागते, विशेषतः जेव्हा ते 300 ते 400च्या वर जाते। अनेक वेळा यामागे फक्त चुकीचा आहार कारणीभूत नसतो, तर अनुवांशिक कारणेही असू शकतात। जर तुमच्या कुटुंबात कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचा इतिहास असेल तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया शरीर देत असलेल्या या 5 मोठ्या चेतावणीच्या संकेताबद्दल। बघा, त्यातील पहिल्या क्रमांकावर आहे डोळ्यांच्या आसपास पिवळे डाग होणे। जर तुमच्या डोळ्यांच्या पापण्याजवळ हलके पिवसळ किंवा नारंगी रंगाचे छोटे छोटे डाग दिसत असतील तर त्यांना साधेच डाग समजू नका, ते त्वचेखालील साचलेल्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते। अशा लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त आढळतो। नंबर 2 बघा, सांध्यांवर आणि टाचांवर गाठी। जर बोटांच्या सांध्यांवर किंवा टाचेच्या मागे कठीण गाठ म्हणजे जाड गाठ जाणवत असतील आणि त्यामध्ये वेदनाही होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप वाढल्याचे लक्षण असू शकते। नंबर 3 बघा, डोळ्यांभोवती पांढरे वर्तुळ। जर डोळ्यांच्या बुबुळाभोवती पांढरे किंवा फिक्कट निळसळ वर्तुळ दिसू लागले, विशेषतः 40 ते 45 वर्षापेक्षा कमी वयात, तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते। हे कधीही हलक्यात घेऊ नका। नंबर 4 बघा, हातापायांमध्ये झिंझिण्या किंवा बधिरपणा। जर वारंवार हातपायांमध्ये झिंझिण्या येत असतील किंवा हातपाय बधिर होत असतील तर हे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसल्याचे लक्षण असू शकते। याचे कारण रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी असू शकते, जी रक्ताचा मार्ग अरुंद करते। नंबर 5, चालताना पिंढऱ्यांमध्ये वेदना। जर चालताना पायांमध्ये वेदना किंवा जडपणा जाणवत असेल आणि विश्रांती घेतल्यावर तो कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचे गंभीर लक्षण असू शकते। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात नेमके काय होते। जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा ते हळूहळू रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर साचू लागते, त्यामुळे रक्ताचा मार्ग अरुंद होतो, हृदयाला अधिक मेहनत करावी लागते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो। पुढे जाऊन हेच हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचे कारण ठरू शकते। मित्रांनो, आता जाणून घेऊया आपण आहाराबद्दल। जर तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर तुमचे अन्न फक्त चवेसाठी नसून उपचारासारखे असले पाहिजे। कोणती गोष्टी टाळाव्यात बघा, तळलेले पदार्थ जसे समोसा, कचोरी, भजी आणि पकोडे, पॅकेटमधील पदार्थ जसे बिस्किटे, नमकीन, जास्त प्रमाणातील लोणी, तूप आणि साय हे खाणं बंद करा। त्याचबरोबर रेड मीटचे जास्त सेवन, साखर आणि मैद्यापासून बनलेले पदार्थ, या सर्व गोष्टी वाईट कोलेस्ट्रॉल वेगाने वाढू लागतात, त्यासाठी हे सर्व खाणं बंद करा। त्याचबरोबर बघा, कोणत्या गोष्टी खाव्यात, ओट्स, भरपूर फायबरयुक्त पदार्थ, अक्रोड आणि जवस जे ओमेगा 3 फॅटचे चांगले स्रोत आहेत, कांदा, हिरव्या पालेभाज्या आणि ताजी फळे जसे सफरचंद आणि संत्रे, हे पदार्थ शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात। तेलाची योग्य निवड ही महत्त्वाची आहे। मोहरीचे तेल किंवा राईस ब्रॅन तेल चांगले पर्याय असू शकतात। दिवसभरात 2 ते 3 चमच्यापेक्षा जास्त तेलाचे सेवन करू नका। अन्न तळवण्याऐवजी उकडून, वाफेवर शिजवून किंवा हलके परतून खा। मित्रांनो, आता काही आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया। सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 पाकळ्या लसूण खाल्ल्या जाऊ शकतात। रात्री भिजवलेल्या मेथीचे पाणीही फायदेशीर मानले जाते। अर्जुनाची साल आणि गुगुळ याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे। आता जीवनशैलीतही काही बदल करणे खूप गरजेचं आहे। दररोज किमान 30 मिनिटे चालण्याची किंवा हलका व्यायाम करण्याची सवय लावा। सायकल चालवणे हा एक देखील चांगला पर्याय आहे। खूप जड व्यायाम करण्याची गरज नाही। योग आणि प्राणायाम आपल्या दिनचर्याचा भाग बनवा। ताणतणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ताण वाढल्याने कोलेस्ट्रॉलही वाढू शकते। आता जाणून घेऊया डॉक्टरांकडे जाणे कधी आवश्यक आहे। बघा, जर तुमचे कोलेस्ट्रॉल 300 ते 40च्या वर गेले असेल तर फक्त घरगुती उपायावर अवलंबून राहू नका। वेळेवर तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे। स्वतःहून कोणतीही औषधे सुरू किंवा बंद करू नका। लक्षात ठेवा मित्रांनो, कोलेस्ट्रॉल वाढणे ही चिंतेची बाब आहे, पण योग्य वेळी निदान आणि योग्य उपचारांमुळे ते नियंत्रणात आणता येते। योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली मिळून तुमचे आरोग्य अधिक चांगले बनू शकते। तुमचे शरीर आधीच संकेत देत असते, फक्त ते समजून घेण्याची गरज असते।
तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.